हाय, गुड मॉर्निंग. आज आम्ही चाललो आहोत भाजी आणायला, कारण शांतीबनमध्ये जेवढे आमचे मेंबर आहे साधारणतः एक 300-400 लोक आहेत, तर भरपूर भाजी लागते आणि आम्हाला प्रत्येक आठवड्याला भाजी आणावी लागते, कारण प्रत्येकाला आहारामध्ये सगळं देणं गरजेचं असतं. तर आम्हाला अगदी सलाडपासनं ते सगळ्या प्रकारच्या भाज्या, पालेभाज्या आणाव्या लागतात. तर लोकल ठिकाणी घेऊन एवढं एक्सपेन्सिव्ह परवडत नाही, मग आम्ही शक्यतो जिथे मोठं मार्केट आहे अशा ठिकाणी जातो. तर आता इथे स्वस्त मिळेल आणि चांगल्या प्रतीच्या भाज्या अशा घेतो. आणि शांतीबनमधील आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत, मनोरुग्ण आहेत, बेवारस बेघर आहेत, अशा सगळ्यांसाठी त्या भाज्या खरेदी केल्या जातात. आठवड्यातनं प्रत्येक आठवड्याला भाजी आणली जाते. बऱ्याच वेळा मला नाही जमलं तर आमचं कोणीतरी स्टाफपैकी जातं, पण शक्यतो बऱ्याच वेळा भाजी आपण तिथे गेलो नाही ना तर अशी खराब सडलेली वगैरे देतात. मग त्यामुळे स्वतःहून जाऊन चांगल्या भाज्या घेतलेल्या कधीही चांगलं. तर आता सकाळची वेळ आहे आणि आम्ही चाललो आहोत भाजी आणायला. तर मी दीपक सरांना म्हटलं चला एखादं चांगलं गाणं ऐकवा, कारण साऊंड सिस्टीम आहे, सगळं काही आहे, पण मला त्यांच्याकडनं ऐकायचं, कारण ते आमच्या म्हणजे आपल्या शांतीबनमध्ये काही प्रोग्राम असेल ना त्यांना मी कन्व्हिन्स करत असते गाणं गा वगैरे. आणि विशेष म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांचे वडील आहेत, वय वर्ष 90 आहे आणि ते सुद्धा आपल्या शांतीबनमध्ये राहत आहेत, दीपकदादांचे वडील. आणि ते पण गेले कित्येक वर्ष शांतीबनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, मदत करतात, सगळ्यांची सेवा करतात. म्हणून मला असं वाटलं की त्यांची ओळख करून द्यावी तुमच्या सगळ्यांशी. तर दीपकदादा एखादं चांगलं गाणं ऐकवा आम्हाला सगळ्यांना. कुणालाही त्या कधीच एकटं असं सोडत नाही. पहिल्याच ना परत झालं नाही. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मंडळी. मी फक्त एवढंच सांगू शकतो की मी दीपक लोणकर मॅडमनी जी माझी ओळख करून दिली आहे ती आता मॅडमच्या वैयक्तिक दृष्टिकोनातून करून दिलेली आहे, पण मॅडमची ओळख करून द्यायची ही काही गरज नाही आहे. म्हणजे अक्षरशः मूर्खपणा होईल तो, कारण मॅडम या पंचक्रोशीत का होईना सगळीकडेच त्यांची ख्याती व्यवस्थित पसरलेली आहे. कारण त्यांनी हे जे गांडीव उचललेले आहे त्यांच्या हातामध्ये या समाजासाठी, हे ऋण फेडणं फार कठीण आहे. आणि आमच्याकडनं फुलाची पाकळी जी काही मदत होते ती मदत करायला आम्ही नेहमी तयार असतो. मॅडमचा शब्द हा आम्हाला वटहुकूम आहे, त्याच्यामुळे मॅडम जे सांगतील ते करणं आम्हाला आमचं कर्तव्य असं नाही समजत, पण ती आम्ही आमची स्वतःची एक रिस्पॉन्सिबिलिटी समजतो. कर्तव्य हा शब्द फार वेगळा होऊन जातो, रिस्पॉन्सिबिलिटी. आणि ती पण आम्हाला प्रेरणा त्यांच्यातनंच मिळाली की लोकांसाठी कसं जगायचं. स्वतःसाठी सगळेच जण जगतात, पण लोकांसाठी जगणं हे काय आहे हे तुम्हाला आमच्या मॅडमच सांगू शकतील. आता त्यांनी रिक्वेस्ट केली मला की गाणं म्हणा, आता कुठलं गाणं म्हणून हेच मला कळत नाही, तरी मी आवाज चांगला आहे आणि मला खरंच त्यांची गाणी ऐकायला आवडतात. आणि एक महत्त्वाचा मुद्दा खरं सांगायचा राहिला, कारण आपण प्रत्येकाचं कौतुक भरभरून करतो असं नाही आहे. आपल्याला ती व्यक्ती, आपण जेव्हा त्या व्यक्तीला लाईक करतो किंवा त्याचा स्वभाव, त्याचं बॉन्डिंग आपलं चांगलं झालं तर त्या व्यक्तीचं नक्कीच आपण भरभरून कौतुक करतो. तसेच हे लोणकर दादा आहेत आणि त्यांचं म्हणजे त्यांची पण हिस्ट्री थोडीशी जगावेगळीच आहे, कारण आई गेली, आईनंतर डिप्रेशन, एकटेपणा, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये घडल्या. आणि आता ते याच्या आधी पण त्यांनी एका NGO मध्ये काम केलं आहे मुंबईसारख्या ठिकाणी. त्याच्यानंतर ते शांतीबनला जॉईनिंग झाले गेले 2-3 वर्ष आणि प्रामाणिकपणे ते काम करतात. आणि असं कोणतंच हे नाही की हे माझं काम नाही, ते माझं काम नाही, सगळी टोटली कामं करतात. इवन त्यांना जरी कधीही टॉयलेट जरी क्लीन करायची वेळ आली ना ते सुद्धा ते करतात, कारण ह्या गोष्टीतला चांगुलपणा आहे आणि तोच महत्त्वाचा आहे. म्हणजे मी कोणत्याही पोस्टवर असू देत पण मी हे काम करणार नाही, ह्यांचं असं कधी नसतं. आणि आमचे ते बरेचसे असे मेंबर आहेत की खूप मनापासून अगदी ते काम करतात. आणि खरंच ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये, आणि त्या असेल तरच आपण आयुष्यात सक्सेस होऊ शकतो असं माझं स्वतःचं मत आहे. कारण माझ्यावर सुद्धा तशी वेळ आली ना तर मी माझं स्टाफ येईल आणि करेल, मी कधी डिपेंड नसते कोणावर, मी स्वतः करते. आणि मला ही कामं करायला खूप आवडतात मनापासून, कारण प्रत्येकाची सेवा पण होती आणि आपल्याकडनं बऱ्याचशा गोष्टी चांगल्या घडतात आणि त्याचं ब्लेसिंग कुठे ना कुठे आयुष्यात खरंच मिळतं आणि तेही न सांगता मिळतं. तसेच हे दीपक सर आहेत, बऱ्याच वर्षापासून शांतीबनला जॉईनिंग आहे, चांगले प्रोफेशनली सिंगर आहे, एज्युकेटेड आहे, त्यांना याच्यापेक्षाही चांगली नोकरी लागू शकते, पण ते एक सेवाभावी वृत्तीने शांतीबनमध्ये टिकून आहे. कारण याच्या आधीचा रोल त्यांचा NGOचा होता, NGOमध्येच काम केले त्यांनी अशा ठिकाणी, आणि आत्ता आपल्या इथे करतायत. आणि अजून एक चांगुलपणा म्हणजे त्यांना कधीच पैशांची अपेक्षा नाही आहे की मला एवढा पगार द्या, एवढं इन्कम पाहिजे तरच मी करेल, कधीच नाही.
कधी कोणती सुट्टी नाही की मला सुट्ट्याच पाहिजे, मी ह्याला चाललोय, कधीच नाही. म्हणजे खरं अशी माणसं जगात भेटणं अवघड आहे आणि टिकून राहणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण आहे ना, माझा सगळ्यात बॅड एक्सपिरियन्स सांगते की जेव्हा आपण वृद्ध लोकांची सेवा करतोय तर वृद्ध लोक म्हणजे तुम्हाला तर माहिती असतात की काय असतं. ज्यांना डिमेन्शिया आहे, विस्मरण आहे, ज्यांना काहीच कळत नाही आहे, अक्षरशः कपड्यांमध्ये टॉयलेट करणं, कुठेही टॉयलेट करणं. काही सिनियर सिटीजन खूप चांगले असतात की सेन्सेशन आहे, त्यांना समजतं. पण आता आम्ही हे बेवारस बेघर लोक जी सांभाळतोय, इतकी भयानक कंडिशन आहे की टॉयलेट कुठेही करतात, खूप भयानक रूम खराब केलेले असतात. अशा अवस्थेमध्ये ना स्टाफ भेटणं फार अवघड आहे. आणि आमच्याकडे जी लोकं आहेत ना, ती अगदी काही जी बाहेरची लोकं आहेत ती 2 दिवस येतात, तिसऱ्या दिवशी गायब होतात. कारण कोणालाही अशी कामं करणं स्वाभाविकच नाही आवडत. पण काही लोक जी मनापासून करतात ती अजून टिकून आहे, जसे की हे दीपक सर. तर हे खूप चांगले सिंगर आहे आणि आपण त्यांचं एक छानसं गाणं ऐकूयात. नेकी व्यर्थ नहीं जाती, हरि लेखा जोखा रखते हैं, औरों को फूल दिए जिसने उसके भी हाथ महकते हैं. नेकी व्यर्थ नहीं जाती, हरि लेखा जोखा रखते हैं, औरों को फूल दिए जिसने उसके भी हाथ महकते. जो फूल धरे हर डाली पर, विश्वास तो रख उस माली पर, खुद को मान सरोवर कर ले तो ही मोती पाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. कान लगा के बातें सुन ले सूखे हुए दरख्तों की, लेता है भगवान परीक्षा सबसे प्यारे भक्तों की. एक प्रश्न है गहरा जिसकी हरि को दाह लगानी है, तेरी श्रद्धा सोना है या बस सोने का पानी है. जो फूल धरे इस डाली पर, विश्वास तो रख उस माली पर, तेरे भाग में पत्थर है तो पत्थर ही खिल जाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. थँक्यू. मस्त. एक सेकंड. छान गाणं म्हटलंय आणि कळलं असेल ह्यांचं वॉइस किती चांगलं आहे. आपल्या इथे शांतीवन वृद्धाश्रमाचे जेव्हा कार्यक्रम होतात गाण्यांचे, तर मी ह्यांना नक्की रिक्वेस्ट करत असते की गा. आणि खरं खूप छान आवाज आहे. उलट त्यांनी अशीच प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवली ना तर अजून चांगला रियाज पण होईल आणि इम्प्रूव्ह होईल. आणि ठीक आहे, मला यांची खास ओळख करून द्यायची होती आणि आम्ही भाजी आणायला चालले म्हटलं, तेवढंच एक छान वाटलं. आम्ही आलो आहोत मार्केट यार्डला. भरपूर गर्दी असते आहे, म्हणजे तरी थोडासा उशीरच झाला यायला. तर आता पोहोचू भाजीवाल्यांची इथे. आमची थोडीशी भाजी घेऊन झाली ऑलरेडी. सकाळी त्यांनी बरीचशी भाजी घेऊन ठेवली. आता फक्त आहे ना आपण थोडेसे रेट कंपेअर करू आणि थोडीशी क्वालिटी पण बघावी लागते बऱ्याच वेळा. फायनली आम्ही मार्केट यार्डला पोहोचलो आहे. भरली का भाजी सगळी? फक्त मला आहे ना फळं आणि फुलं घेऊन यायची. हां, फक्त फळं आणि फुलं आणायची. एक 20 मिनिटात फक्त तिकडे जाऊन येतो. हां, मग डायरेक्ट तिकडेच या. डायरेक्ट ऑलरेडी इथलं झालेलंच आहे. फक्त शेवगा राहिलाय आणि छोटी वांगी, ते 2 आयटम राहिलेत. मग तिकडे या रोडला. मी तोपर्यंत फळं घेते. गेटच्या आत. मला फक्त आहे ना हे घ्यायचं आहे, फुलं आणि फळं. 2 आयटम आहे. हां बोला मावशीजी. कोणते आहेत का? आंब्यांचा सीझन तर संपत आलाय, तरी पण आम्ही आश्रमासाठी थोडेसे आंबे घेतलेत. म्हटलं बघू प्रयत्न करू. पण रेट अजून तसाच आहे, 1800 ते 2000 रुपयाला पेटी 4 डझनची. हे आहे मार्केट यार्डचं फळ भाजी मार्केट.
फळांचं फक्त. अशा प्रकारे आम्ही मार्केटमध्ये सगळ्या भाज्या आणल्या आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन चालू आहे. तर त्याच्यामध्ये गाजर, बीट आणि काकडी हे सलाड तर अगदी इम्पॉर्टंट असतं प्रत्येकासाठी. आणि आमच्याकडे सगळे सिनियर सिटिझन्स, त्याच्यानंतर B12 डेफिशियन्सी असते, ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टींची कमतरता असते. त्याच्यामुळे आम्ही ह्या ज्या खरंच गरजेच्या भाज्या आहेत, भाज्यांपेक्षा सलाड, जसं की गाजर, बीट आणि काकडी, ह्या सगळ्या. आणि याची पण भाजी बनवतो नाही का तुम्ही? पूर्ण आपल्या रोजच्या भाज्या खाणाऱ्यांमध्ये भरलेलं म्हणजे वांगी करण्यासाठी वांगी, भरताचं वांगं, त्याच्यानंतर ढोबळी, भेंडी, ह्या सगळ्या भाज्या आम्ही खरेदी करत असतो प्रत्येक आठवड्याला. आणि एक आठवड्याभर आम्हाला तो भाजीपाला पूर्ण जातो. भोपळा पण आहे भाज्यांमध्ये. 5. अशा प्रकारे आमचा आठवडी भाजीपाला असतो आणि तो पूर्ण इथे डिस्ट्रीब्यूट करून मग तो सगळ्या सेंटरला पोहोच केला जातो, जिथे आमचं बेवारस बेगरसाठी जे युनिट आहे. का काय हो मॅडम, गाणं म्हणणार आहे का? हा नंतर म्हणून ना, हे आधी होऊन जाऊ दे. आवाज सगळ्यांना आवडलाय? हे होऊन जाऊ दे. तुमचा आवाज सगळ्यांना आवडलाय जे जे व्हिडिओ बघतात ना, तर त्यांनी मला तसं कमेंट्समध्ये सांगितलंय की ते लोणकर दादा खूप चांगलं गाणं गातात, तर आम्हाला ऐकायचंय. हो म्हणून नाही, आधी होऊन जाऊ ना मॅडम. नाही, कामं करता करता गाणं म्हणा, म्हणजे अजून काम सोपं पडतं. असं आहे का? हां, कुठलं म्हणायचं? म्हणतं का? हा म्हणतो ना मॅडम. कुठलं म्हणायचं सांगा. जेवले का तुम्ही? हो. तुम्हाला नेणार होते हॉटेलमध्ये, पण म्हटलं उशीर होईल. आहे का? नेकीवर पुचपूच म्हणतात त्याला. अहो नाही, खरेच नेणार होते, पण आपल्याला इकडे येऊन सगळी भाजी भरायची होती ना, आणि प्लस आता स्वामींची मूर्ती आणायची, तयारी करायची आहे. कोणतं गाणं म्हणताय तुम्ही सांगा कुठलं म्हणून. हो, तू संतोष सर, तुम्हाला कोणतं गाणं ऐकायचं? आता म्हणत होते, ज्योती, कोणतं गाणं ऐकायचं तुला? कुठलं म्हणत होते? ते तेरीस ते झालं. आता कुठलं तर चांगलं गाणं म्हणत होते. नमस्ते म्हणा पटकन. हो, माझा हात. राधे कृष्ण गोविंद मुकुंद मुरारी, राधे कृष्ण गोविंद मुकुंद मुरारी, मुखाने जपारे जय जय, जपारे जय जय, रामकृष्ण हरी. भजनात कीर्तनात भक्त रंगताती, टाळची पळ्यांच्या संगे वैष्णव नचती, मृदुंगाच्या तालावर बोले कतारी, मृदुंगाच्या तालावर बोले कतारी, मुखाने जपारे जय जय, रामकृष्ण हरी. मुखाने जपारे जय जय, रामकृष्ण हरी. पांडुरंग होऊनिया पंढरी सिराहे, कृष्ण कन्हैया होऊनी मथुरेसी आहे, अयोध्येचा राम आहे देव अवतारी. मुखाने जपारे जय जय, रामकृष्ण हरी. राधे कृष्ण गोविंद मुकुंद कृष्ण हरी, मुखाने जपारे जय जय, रामकृष्ण हरी. धन्यवाद. ग्रेट ग्रेट ग्रेट, अति सुंदर. अशा प्रकारे आमच्या लोणकर दादांनी छान गाणं गायलंय आणि सगळ्यांना मंत्रमुग्ध केलंय. हो ना? हो हो. ज्योतिताई पण छान गाणं म्हणतात, त्या दिवशी म्हणत होती एकटीच. हो. रुपेश, तुला कोणतं गाणं मेरे येतं? सपनों का वो राजा म्हणत होती ती. होय ज्योती, गाणी म्हणतेस तू? हो, हटा सावन की घटा गाणं म्हणत होती. संतोष सर, तुम्हाला येतं का एखादं गाणं? हो हो, तुम्हाला गाणं येतं का? ह्या म्हणतात, छान म्हणतात. ते म्हणते मला काम करून देणार नाही मॅडम, लय गाणे येते. म्हणा सर एखादं. सगळे टाकून आपल्या येते सगळं. सर येतं तुम्हाला? सर चांगलं गाणं म्हणतात. ज्योतिताई म्हण ना, त्या दिवशी म्हणत होतीस ते मेरे सपनों का वो राजा.
अहो ती लहान आहे हा, अजून म्हणून तिला मी विचारलं. वेळ आहे लग्नासाठी. झोपेतनं उठल्या गाडं म्हणत होती. कॉलीफ्लॉवर कोबी घ्या. अशा प्रकारे आमची भाजी भरून झालेली आहे आणि जेवढे शांतीबनचे युनिट आहे तिथे ही भाजी दिली जाणार आहे.